विभागांच्या ज्या आता जाहिराती, आता मी विनंती केली आरोग्यमंत्री महोदयांना की डीएमएफच्या असतील किंवा नगर विकासच्या असतील किंवा ह्या ज्या जाहिराती सुद्धा आहेत या जाहिराती सुद्धा थांबवा. कारण त्या जर जाहिरातीतून पदं भरती केली गेली तर उद्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी पदं राहणार नाहीत आणि तुम्ही उद्या पुन्हा म्हणाल की रिक्त पदं नाहीत, आता कोणत्या पदावर समायोजन करायचं. तर तुम्ही त्या पद्धतीनं आजच तुमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत असं पत्र काढा की ज्या ज्या जागांच्या वर आपल्या एनएचएम कर्मचाऱ्यांचं समायोजन होऊ शकतं त्या जागांची जाहिरात या 100 दिवसाच्या शासनाच्या कार्यक्रमामध्ये जाहीर करू नका. या प्रकारचं पत्र काढा. उद्या एक सचिवांची बैठक आहे, उद्या सगळ्या सचिवांची बैठक आहे. त्या सचिवांच्या बैठकीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे, मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की तुम्ही जो समायोजनाच्या अनुषंगाने जी बैठक लावलेली आहे त्या बैठकीमध्ये आमच्या कर्मचाऱ्यांच्या आमच्या संघटनेच्या प्रतिनिधींना बोलवा. त्या सचिवांना जर काही आवश्यक काय माहिती असेल ते आवश्यक माहिती आम्ही देतो. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी स्वतः आरोग्य मंत्री महोदयांनी येऊन जोपर्यंत या समायोजनाच्या दृष्टीनं जोपर्यंत आपल्याला लेखी कागद काहीतरी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही. ज्याप्रमाणे काल शिक्षकांनी आपला आंदोलनाचा प्रश्न सोडवून घेतला, माझ्या सगळ्या महिला कर्मचाऱ्यांना आणि बंधूंना कुणी असं जर ठरवून आलं असाल की एका दिवसामध्ये जायचं माघारी तर लक्षात घ्या उद्या जर ही संख्या राहिली नाही तर समायोजन तुम्ही विसरा. मी उलट तुम्हाला असं सांगतोय की जे कर्मचारी अजून गावाला आहेत, जे घरी आहेत त्या कर्मचाऱ्यांना इथं बोलवून घ्या उद्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये समायोजनाचा जो कागद आहे तो कागद हातात घेतल्याशिवाय हे आंदोलन आणि हे आझाद मैदान कर्मचाऱ्यांनी सोडायचं नाही. जर कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन किंवा हे सोडलं तर मला पुन्हा कुणी विचारायचं नाही की समायोजन कधी होईल. हे पुन्हा मला कुणी विचारायचं नाही, कुठल्याही व्हीसी मध्ये विचारायचं नाही. कारण तुमचा जो प्रश्न आहे तो तुमचा प्रश्न आत्ताच सुटेल आणि तुम्ही जर काही या पद्धतीनं नुसत्या तोंडी आश्वासनावर जर तुम्ही आंदोलनं तोडली तर तुमचा प्रश्न हा कायमस्वरूपी असाच राहील. त्यामुळे माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे, कुणीही जागचं हलू नका. उद्या आपल्याला या ठिकाणी थांबायचंय. उद्या आपल्याला या ठिकाणी आपण अनेक आमदार महोदयांना विनंती केलेली आहे की तुम्ही मंत्री महोदयांना या ठिकाणी घेऊन या आणि मंत्री महोदयांनी या ठिकाणी निवेदन करू द्या आणि त्या पद्धतीने कागदावर सचिवांनी 4 ओळी लिहून देऊ द्या की बाबा आम्ही कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी या पद्धतीने कालबद्ध कार्यक्रम राबवतोय. 2 महिन्यात करा, 3 महिन्यात करा, परंतु आचारसंहितेच्या पूर्वी या 14,500-14,000 कर्मचाऱ्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.